नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. जर तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचे प्रिव्हियस व्हिडिओज आहेत ते पण पाहायला विसरू नका, ते पण खूप महत्त्वाचे आहेत. स्टेप बाय स्टेप करत करत तुम्ही इथपर्यंत या. उशीर लागला तरी पण चालेल, पण स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर इंग्रजीतील महत्त्वाची वाक्य. आता सगळीच महत्त्वाची असतात, पण त्यातली त्यात जी महत्त्वाची जी डेली यूज आहेत आपणाला उपयोगाला येतात ती वाक्य पाहणार आहोत. चला तर मग आता सुरुवात करू. पहिलं वाक्य बघूया. तो नेहमी काळजी करत असतो. तो नेहमी काळजी करत असतो. वाक्य कसं येणार? ही इज ऑलवेज वरिंग. ही इज ऑलवेज वरिंग. दुसरं वाक्य. ही मुलं सारखी भांडत असतात. ही मुलं सारखी भांडत असतात. वाक्य येणार. धीस चिल्ड्रन आर ऑलवेज क्वेरलिंग. धीस चिल्ड्रन आर ऑलवेज क्वेरलिंग. क्वेरलिंग म्हणजे भांडणे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. तू नेहमी काळजी का करत असतोस? तू नेहमी काळजी का करत असतोस? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे. वाक्य ना व्हाय आर यू ऑलवेज वरिंग. व्हाय आर यू ऑलवेज वरिंग. त्याच्यानंतर चौथं वाक्य. ते नेहमी तक्रार करत असतात. ते नेहमी तक्रार करत असतात. वाक्य ना दे आर ऑलवेज कंप्लेनिंग. दे आर ऑलवेज कंप्लेनिंग. त्याच्यानंतर पाचवं वाक्य. लोकांना काय वाटतं याची मला पर्वा नाही. लोकांना काय वाटतं याची मला पर्वा नाही. वाक्य ना आय डोंट केअर व्हॉट पीपल थिंक. आय डोंट केअर व्हॉट पीपल थिंक. त्याच्यानंतर सहावं वाक्य आहे. तिचा फोन नंबर काय आहे तुला माहीत आहे का? तिचा फोन नंबर काय आहे तुला माहिती आहे का? वाक्य ना डू यू नो व्हॉट हर टेलिफोन नंबर इज. डू यू नो व्हॉट हर टेलिफोन नंबर इज. त्याच्यानंतर सातवं वाक्य. ते कुठे जात आहेत तुला माहीत आहे का? ते कुठे जात आहेत तुला माहीत आहे का? वाक्य ना डू यू नो व्हेअर दे आर गोईंग. डू यू नो व्हेअर दे आर गोईंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य आहे. ही मशीन कशी चालते तिने मला समजावून सांगितलं. ही मशीन कशी चालते तिने मला समजावून सांगितलं. वाक्य ना शी एक्सप्लेन मी हाऊ धिस मशीन वर्क्स. शी एक्सप्लेन मी हाऊ धिस मशीन वर्क्स. त्याच्यानंतर नववं वाक्य. तिने काय म्हटलं मला समजत नाही. तिने काय म्हटलं मला समजलं नाही. वाक्य ना आय डिडंट अंडरस्टँड व्हॉट शी सेड. आय डिडंट अंडरस्टँड व्हॉट शी सेड. त्याच्यानंतर 10वं वाक्य. मी काय करायला पाहिजे ते मला शिकवणारा तू कोण आहेस. मी काय करायला पाहिजे ते मला शिकवणारा तू कोण आहेस. वाक्य येणार. हू आर यू टू टीच मी व्हॉट आय शुड डू. हू आर यू टू टीच मी व्हॉट आय शुड डू. हे वाक्य आपण म्हणतो, वापरतो. राग आला कोणाचा, काही कोण सांगत असेल तर आपण हे यूज करतो, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 11वं वाक्य आहे. ते काय म्हणतील याचा अंदाज लावणं कठीण आहे. ते काय म्हणतील याचा अंदाज लावणं कठीण आहे. वाक्य ना इट इज डिफिकल्ट टू गेस व्हॉट दे विल से. इट इज डिफिकल्ट टू गेस व्हॉट दे विल से. त्याच्यानंतर 12वं वाक्य. पोस्ट ऑफिस कुठे आहे तुला माहीत आहे का? पोस्ट ऑफिस कुठे आहे तुला माहीत आहे का? वाक्य ना डू यू नो व्हेअर द पोस्ट ऑफिस इज. डू यू नो व्हेअर द पोस्ट ऑफिस इज. त्याच्यानंतर 13वं वाक्य. त्याला काय पाहिजे ते उघडच आहे. त्याला काय पाहिजे ते उघडच आहे. वाक्य ना इट इज ऑब्झिअस व्हॉट ही वॉन्ट. इट इज ऑब्झिअस व्हॉट ही वॉन्ट. त्याच्यानंतर 14वं वाक्य. काल इथे काय झालं तुला आठवतं का? काल इथे काय झालं तुला आठवतं का? वाक्य ना डू यू रिमेंबर व्हॉट हॅपन्ड हिअर यस्टरडे. डू यू रिमेंबर व्हॉट हॅपन्ड हिअर यस्टरडे. त्याच्यानंतर 15वं वाक्य. या सगळ्या गोष्टी करायला तुला वेळ कसा मिळतो आम्हाला कळत नाही. या सगळ्या गोष्टी करायला तुला वेळ कसा मिळतो आम्हाला कळत नाही. वाक्य ना वी डोंट नो हाऊ यू फाइंड टाईम टू डू ऑल धीस थिंग्स. वी डोंट नो हाऊ यू फाइंड टाईम टू डू ऑल धीस थिंग्स. त्याच्यानंतर 16वं वाक्य. आता काय करावं मला खरंच कळत नाही. आता काय करावं मला खरंच कळत नाही. वाक्य येणार आय रिअली डोंट नो व्हॉट टू डू नाव. आय रिअली डोंट नो व्हॉट टू डू नाव.
त्याच्यानंतर 17वं वाक्य, काय करायचे तू ठरवलं आहेस का? काय करायचे तू ठरवलं आहेस का? वाक्यांना हॅव यू डिसाइडेड व्हॉट टू डू? हॅव यू डिसाइडेड व्हॉट टू डू? त्याच्यानंतर 18, आपलं तोंड केव्हा बंद करावं ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. आपलं तोंड केव्हा बंद करावं ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. वाक्यांना वी शूड नो व्हेन टू शट आवर माउथ. वी शूड नो व्हेन टू शट आवर माउथ. त्याच्यानंतर 19वं वाक्य, कुठून सुरुवात करावी तिला माहीत नाही. कुठून सुरुवात करावी तिला माहीत नाही. वाक्यांना शी डोंट नो व्हेअर टू स्टार्ट फ्रॉम. शी डोंट नो व्हेअर टू स्टार्ट फ्रॉम. 20वं वाक्य, आपली योजना का अयशस्वी झाली त्याचं आपण परीक्षण करायला पाहिजे. आपली योजना का अयशस्वी झाली त्याचं आपण परीक्षण करायला पाहिजे. वाक्यांना वी नीड टू एक्झामाइन व्हाय आवर प्लॅन फेल्ड. वी नीड टू एक्झामाइन व्हाय आवर प्लॅन फेल्ड. त्याच्यानंतर 21वं वाक्य, ती माझ्याजवळ येऊन बसली. ती माझ्याजवळ येऊन बसली. वाक्यांना शी केम अँड सेट बिसाइड मी. शी केम अँड सेट बिसाइड मी. 22वं वाक्य, आपण इथे थांबून चहा घ्यायची का? आपण इथे थांबून चहा घ्यायची का? वाक्यांना शाल वी स्टॉप हिअर अँड टेक अ टी. शाल वी स्टॉप हिअर अँड टेक अ टी. त्याच्यानंतर 23वं वाक्य, तिने पर्समधून एक नाणे काढून भिकाऱ्याला दिलं. तिने पर्समधून एक नाणे काढून भिकाऱ्याला दिलं. वाक्यांना शी टूक अ कॉइन आउट ऑफ हर पर्स अँड गेव इट टू द बेगर. शी टूक अ कॉइन आउट ऑफ हर पर्स अँड गेव इट टू द बेगर. त्याच्यानंतर 24वं वाक्य, ब्रिटनमध्ये शालेय वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू होते आणि जुलैमध्ये संपते. ब्रिटनमध्ये शालेय वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू होते आणि जुलैमध्ये संपते. वाक्यांना इन ब्रिटन द स्कूल इयर स्टार्ट्स इन सप्टेंबर अँड एंड इन जुलै. इन ब्रिटन द स्कूल इयर स्टार्ट्स इन सप्टेंबर अँड एंड इन जुलै. त्याच्यानंतर 25वं वाक्य, कपडा ओला करून हे डाग पुसून टाक. कपडा ओला करून हे डाग पुसून टाक. वाक्यांना वेट अ क्लॉथ अँड रब धिस मार्क अवे. वेट अ क्लॉथ अँड रब धिस मार्क्स अवे. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. खूप महत्त्वाची आहेत. आपल्याला ही यायला पाहिजे. म्हणून व्यवस्थित करा. लक्षात आली नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. कारण केल्याशिवाय येणार नाहीत. आपण बघितलं, हे बघितलं आणि मेनली काय आहेत, कशी आहेत, कुठल्या काळात आहे, काय आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे. ते आपण बघितलेलं आहे त्याप्रमाणे आपण मागचे व्हिडिओज वगैरे केलेले आहेत. कळलं नसेल तर ते व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढे या आणि हे वाक्य समजावून घ्या. त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पण भेट देऊ शकता. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण व्हिडिओज आहेत, फोटोज आहे. त्याचा अभ्यास करून पण तुम्ही खूप काही शिकू शकता. तिथे आम्हाला फॉलो करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. त्याच्यावर सिरीज कथा आम्ही अपलोड करत असतो. इंग्रजीचा जास्त समावेश आम्ही त्यामध्ये करतो. कशाला? त्यामध्ये कॉन्व्हर्सेशन कसं आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून. त्यामुळे ते वाचायला विसरू नका. त्याचप्रमाणे मोटिवेशन तुम्हाला पण मोटिवेशन स्पीचेस पण तिथे आहेत. मोटिवेशनचे जे काही कंटेंट रायटिंग वगैरे आहे मोटिवेशनचे आम्ही लिहिलेले आहेत ते तुम्ही तिथे वाचू शकता. त्याचप्रमाणे ब्लॉगर पेज आहे स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण तुम्हाला थोडीफार माहिती मिळू शकेल. त्याचप्रमाणे आम्ही रिसेंटली टेलिग्राम चॅनल पण चालू केलेला आहे सक्सेस इंग्लिश विथ स्मिताचा भाऊ. तिथे पण जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. तिथे आम्हाला फॉलो करू शकता. तर मग आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत तुम्ही वाचत राहा. कळलं नसेल तर पुन्हा बघा आणि कंटिन्यू म्हणजे सतत प्रयत्न करत राहा. धन्यवाद.